ओ शेठ तुम्ही नादच केला थेट हे गाणं महाराष्ट्राच्या ओठांवर नाचलं. पण आता हे गाणं थिएटरमध्ये फुल व्हॉल्यूममध्ये वाजणार आहे. कारण की अस्सल कोळी भाषेचा स्वॅग घेऊन येतोय बाबू हा सिनेमा. अगदी काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि त्याचा ट्रेलर लॉन्च सोहळा एकदम तणक्यात पार पडला. बाबूच्या दमदार आणि डॅशिंग भूमिकेमध्ये अंकित मोहन झळकणारे, येस तोच अंकित मोहन ज्यानं फरजंद सिनेमातनं रसिकांची मनं जिंकलेली होती. याच सिनेमाबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. या सिनेमाचं ट्रेलर आल्यानंतर ह्यातले सगळे संवाद सगळीकडे हिट होताना दिसतायत. असाच एक संवाद म्हणजे बाबू नाय बाबू शेठ. अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश बाबू प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करतोय. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावामध्ये आगरी बँजोच्या तालावरती खास कोळी स्टाईलनं नृत्य करत दमदार एंट्री केली. विशेष म्हणजे बाबूनं सुद्धा त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरनं खतरनाक एंट्री घेतलीय. यावेळी बाबूची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या कोळी बांधवांना भगिनींना घेऊन तो सुद्धा या कोळी नृत्यामध्ये सहभागी झाला. या उत्साहानं भरलेल्या वातावरणामध्ये अंकितच्या 20 फूट पोस्टरचं अनावरण सुद्धा झालं. या भव्य सोहळ्यामध्ये चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर टीमसह कोळी बांधव सुद्धा सहभागी झालेले होते. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे मराठी सिनेमाला सणाचं, उत्सवाचं स्वरूप आता येतंय. लोक ट्रेलर लॉन्चलाच आनंद साजरा करताना दिसतायत आणि हे बदलणारं चित्र मराठी सिनेमासाठी आशादायी वाटतंय. बरं, फक्त सोहळा करायचा म्हणून नाही, तर हा चित्रपट मुळातच प्रभावी दिसतोय. म्हणजे बाबूच्या आयुष्यातलं प्रेम, शत्रू आणि त्यातनं घेतला जाणारा बदला आणि अर्थात त्याला फुलवण्यासाठी केलेले जबरदस्त ॲक्शन सीन हे एक्साइटमेंट वाढवतात. महत्वाची गोष्ट म्हणजे साऊथ फिल्म ह्या ॲक्शन्सनं भरपूर असतात किंवा भरलेल्या असतात आणि महाराष्ट्रामध्ये साऊथ इंडस्ट्रीने आता जम बसवलाय. लोकांना सुद्धा मराठी ॲक्शन पाहिजेत. आता बाबू ह्या सिनेमानिमित्त ॲक्शनपटाची मेजवानीच मिळाली आहे. आता या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठीमध्ये पहिल्यांदाच आगरी कोळी भाषेचा झणझणीतपणा दाखवला जातोय. या संदर्भात दिग्दर्शक मयूर शिंदे यांनी व्यक्त केलेलं मत हे महत्वाचं वाटतं, कारण की ते म्हणतात की मराठीमध्ये पहिल्यांदाच असं आगरी कोळी भाषेचा झणझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे. 90च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवणारी आणि मनोरंजन करणारी आहे. तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यामध्ये प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला आणि ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी बघायला मिळतील. त्यामुळे मनोरंजनाचं हे एक परिपूर्ण पॅकेजच आहे. हा सिनेमा येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू ह्या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे आणि ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा भन्नाट अनुभव तुम्ही अजिबात चुकवू नका. धन्यवाद.